नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, पूर्वी पैशाचा प्रश्न एवढा नव्हता. पैसे काही खेड्यापाड्यामध्ये शेतीमध्ये जी लोक राहायचे वस्तीनं, त्यांना पैसे नसले तरी त्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध व्हायचं. परंतु आता काळ बदललेला आहे मित्रांनो. खेड्यापाड्यातसुद्धा पैशाशिवाय जीवन चालू शकत नाही. कारण आता खेड्यापाड्यातसुद्धा गॅस आलेला आहे. लोक 4 व्हीलर 2 व्हीलरवर शेताला जातात मित्रांनो. आणि हे इंधन ही परदेशात नाही येतं, आपल्या भारतात पूर्ण प्रोडक्शन होत नाही मित्रांनो. आणि आखातामध्ये आता युद्ध चालू झाल्यामुळे ह्याचे रेट वाढत आहेत. म्हणजे एकूण जीवनमानाचा जी जगण्याची किंमतच वाढत आहे मित्रांनो, झपाट्यानं वाढत आहे. आता या युद्धामुळे सुद्धा गॅस, घरगुती, पेट्रोल, डिझेल सगळं वाढलेलं आहे. आणि ह्या युद्धामुळे हे युद्ध जी आहे हे वाढत चाललं आहे, लांबत चाललं आहे. त्याच्यामुळे मानवी संकट तयार झाले मित्रांनो. काय होतं, तिकडनं जे पेट्रोल येतं ते मोठमोठे त्यांचे जे प्लॅन्ट आहेत ते उद्ध्वस्त केले. त्याच्यामुळे ते पूर्वपदावर येण्यासाठी 4-5 वर्षे लागतील आणि ही असं संकट राहील. त्यासाठी मित्रांनो, आपण प्लॅनिंग करा. विचाराचं जे शुद्धीकरण जर नाही झालं तर असे संकट येत राहतात आणि ॲक्शन होते, माणसाच्या हातानं कृती होते आणि पुन्हा माणूस पश्चातापात पडतो. बघा, राग काही लोकांना येतो. रागानं काय होतं, फायदा होतो का? पुन्हा कळतं. आणि सत्य मार्गानं चाललं पाहिजे. वैचारिक पातळी शुद्ध पाहिजे मित्रांनो. आज ती राहिलेली नाही. ते तात्पुरत्या फायद्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत आणि त्याच्यामुळे पुढचे परिणाम वाईट भोगावे लागतात. जसं आज युद्ध चाललं आहे, युद्धातनं कोणाचं कल्याण झालं आहे का आत्तापर्यंत? परंतु चालू तर आहे ना, ते बंद होत नाही. आणि मिसाईल, रॉकेट, बॉम्ब, तोफगोळा, बंदूक हे सगळे शस्त्र जे आहेत ना, हे विध्वंस करणारे शस्त्र आहेत. परंतु हे प्रत्येकजण बाळगते आणि बाळगायला पण पाहिजे देशाच्या रक्षणासाठी. परंतु ह्याची ॲक्शन उचलण्याची सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. जसं अणुबॉम्बची भीती दाखवली जाते काही देशातनं. मित्रांनो, हे जी चाललं आहे हे विचार कुठं तर शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. तसं जर नाही झालं तर ॲक्शन उचलली जाते आणि ॲक्शन उचलल्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. जसं काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत बघा, त्यांना त्यावेळेस काही वाटत नाही, त्यावेळेस आनंद मिळतो, परंतु नंतर त्याचे परिणाम जाणवतात. तसंच आहे, पैशाची बचत करत नाहीत लोक, त्यांना त्यावेळेस काय वाटतं, कशाला त्रास करून घ्यायचे, बघू नंतर. म्हणजे आपणच आपलं संकट वाढवतो आणि त्याच्यात आपण क्रश होतो, उद्ध्वस्त होतो, त्याच्यात सफर होतो आणि नंतर आपल्या लक्षात येते की आपण चूक केली आहे. मित्रांनो, चूक जर वेळेत नाही सुधारणा झाली, वेळेत जर लक्षात नाही आली तर त्याचे परिणाम नक्की भोगावे लागतात. आज बघा, कित्येक लोक कर्जसुद्धा मिळत नाही लोकांना. EMI न गेल्यामुळे 2 व्हीलर 4 व्हीलर बँका ओढून घेऊन जातात. जगण्यासाठी पैसे नाहीत, ट्रीटमेंटसाठी पैसे नाहीत, पेन्शन नाही लोकांना मित्रांनो. आणि जगण्याची ही जी कॉस्ट आहे ना वाढत चालली आहे. त्यासाठी बचत करा. आणि LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लिमिटेड भरा, अनलिमिटेड पैसे मिळतील. ओके, थँक्यू.